चला मंडळी, आज आपण बनवणार आहेत चिकन लेग पीस हैदराबादी बिर्याणी। तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे बघा। याच्यामध्ये मॅरिनेट करायला काय काय मी साहित्य वापरले आणि कसं मॅरिनेशन केलेलं आहे ते सगळं व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे। सोबतच आपण हे तांदूळ थोडे 80% बॉईल करून घेतलेले आहेत आणि नंतर आपण मस्तपैकी असा दम देऊन दम बिर्याणी बनवली। तर व्हिडिओ छान होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करू। कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी एकदम भन्नाट अशी आपण हैदराबाद स्टाईलची चिकन बिर्याणी करणार आहे। तर आपण ही 2 किलो चिकन घेतलेलं आहे। यामध्ये 5-6 एकदम लेग पीसचं प्रमाण जास्त आहे, लेग पीस घेतलेलं आहे आणि बाकीचे असे मोठे पीस आहेत। तर हे आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून पाणी निथरून घेतले। तर सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली स्टेप म्हटलं तर आपण याला मॅरिनेट करणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी ती दाखवते तुम्हाला। तर हे आपण अर्धा किलो कांदा छान असा सोनेरी कलरवर एकदम बारीक चिरून तळून घेतलेला आहे, तो आपण बाजूला ठेवला। नंतर बिर्याणी मसाला आपल्याला हे आपण वाटून करणार आहे। हे दालचिनी आहे, नंतर 5-6 मोठी वेलची आहे, मसाला वेलची, उंची शहाजिरे आहे आणि लवंग आणि मिरे आणि थोडीशी जावित्री आहे। हे आपण वाटून घेणार आहे। हे पूर्ण वाटी भरून आपण अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, घट्ट असं घरी लावलेलं, आणि हे कसुरी मेथी आहे 2 चमचे। तर सगळ्यात अगोदर आपण हे वाटून घेऊ। तर सगळ्यात आता अगोदर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। अर्धा कांदा जो तळून घेतलेला आहे तो आपण अर्धा कांदा टाकून घेऊ। छान एकदम असं कुस्करून टाकायचा सगळीकडून। हे अशा पद्धतीनं आपण कांदा टाकला। यानंतर कसुरी मेथी आपण टाकून घ्यायची। कसुरी मेथी तुम्ही आवर्जून टाका, जेणेकरून आपली एकदम बिर्याणीला सुगंध इतका मस्त येतो ना की बस। यानंतर टाकू आपण आल्या लसणाची पेस्ट। 3 चमचे आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे। यानंतर आपण टाकून घेऊ दही, पूर्ण अर्धा लिटर दही आहे, हे टाकून घेऊ। हाताने घे पूर्ण काढून। यानंतर आपण जो बिर्याणी मसाला वाटला होता तो टाकून घेऊ 3 चमचे, पूर्ण भरून टाकायचं। यानंतर 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे। तिखट नसते, हे कलर छान येतो त्यामुळे टाकायचं। आणि हे आमचे घरी वाटलेली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर माझ्याकडे जे मसाले आहेत, काळा तिखट, काळा मसाला, नंतर लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता। तर आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आपण टाकू मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आपण 2 चमचे मीठ टाकणार आहे। 2 चमचे भरून आपण मीठ टाकायचं आहे। नंतर आपल्याला मीठ टाकता येत नाही त्यामुळे बरोबर मीठ टाकायचं आहे। यानंतर आपण 1 मूठ भरून पूर्ण कोथिंबीर टाकून घेऊ। पुदिना असेल तर आणखीनच बेस्ट, पण पुदिना नाही माझ्याकडे, असेल तर तुम्ही अवश्य टाका। यानंतर टाकू आपण तेजपत्ता, नंतर टाकायची आहे हिरवी मिरची। तुमच्या आवडीनुसार तिखट किती कमी जास्त त्या प्रमाणात टाका। तर एक 5-6 मी टाकलेलं आहे। आता यानंतर आपण टाकणार आहे 1-2 पळी भरून आपण तेल टाकायचं आहे याच्यामध्ये। जे आपण कांदा तळा होता ना तेच टाकायचं। तर हे 2 पळी तेल टाकायचं आहे, आणखी 1 पळी टाक। तर हे 2 पळी तेल। तर अशा पद्धतीनं तुम्ही मॅरिनेट करायचं आहे। तर आता हे छान आपलं हाताने हलवून आपलं याला मिक्स करून घ्यायचं। तर छान एकदम मिक्स करून घेऊ। सगळे आपल्या पीसला जे आपण आता हे टाकलेलं आहे साहित्य ते सगळं लागलं पाहिजे। छान एकदम पीसला असं चोळून आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि चांगलं वेळ असेल तर चांगलं तासभर ठेवा, नसेल तर 10 मिनिट ठेवलं तरी पण चालतं आहे। तर आपण आता लावून ह्याला अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे। तर आता छान मिक्स करून घेऊ याला। तर हे आपण अशा पद्धतीनं छान एकदम मिक्स केलेलं आहे। तर आता ह्याला अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊ। तर आता दुसरी स्टेप आहे आपली, म्हणजे तांदूळ आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तर हे पाणी ठेवलेलं आहे, पाणी छान गरम झालं की याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तेजपत्ता। यानंतर टाकायचं आहे दालचिनीचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत
हे दालचिनीचे 2-3 तुकडे. नंतर टाकून घेऊ आपण मिरे टाकायच्यात एक 5-6. नंतर लवंग टाकायचे आहेत 5-6. थोडेसे उंचीचे हाजिरे. नंतर टाकू याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता ह्याला छान उकळी आली तर आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते आपण टाकू. तर हे आपले धुतलेले तांदूळ आहेत, बासमती तांदूळ आहेत बघा असे. तर ह्याला धुवून फक्त घेतलेलं आहे मी. तर आता लगेच आपण हे जे उकळलेलं पाणी आहे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. छान एकदम मोकळा असा भात होतो याचा. तर आपण 2 किलो चिकनला 1.5 किलो तांदूळ टाकलेले आहेत. तर आता ह्याला काय करायचं, एकदम खळखळून आपल्याला उकळी येऊ द्यायची. आणि त्या अगोदर टाकू आपण मीठ. भरपूर आपण मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या सगळ्या तांदळाला मीठ लागलं जाईल आणि एक्स्ट्राचं जे मीठ असतं ते पूर्ण निघून जातं. तर हे आपलं तांदूळ उकडण्याची दुसरी स्टेप. तर आता ह्याला जास्तीत जास्त आपल्याला 10 मिनिट फक्त लागतं तांदूळ उकडायला. तर आपलं चिकन पण छान आता मुरले बघा अशा पद्धतीनं. आता छान आपलं मुरलं आहे. अर्धा तास झालं होतं. तर आता हे आपले तांदूळ उकडतात तोपर्यंत आपण चिकन थोडंसं शिजू घालायचं. तर हे अशा पद्धतीनं आपण चिकन टाकून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला वरून दाखवते. आणि इकडे आपले हे तांदूळ उकडत आहेत. तर फक्त आपल्याला 10 मिनिटाला शिजू द्यायचं आहे. काय नाही, फक्त पातेल्यामध्ये मी दुसऱ्या टाकून घेतलेला आहे. पद्धतीनं आपण 10 मिनिट तांदूळ छान असे उकडून घेतलेले आहेत. एका कणीवर एकदम असं घ्यायचं. थोडीशी मध्ये कणी राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण घेतले. तर आता काढून घेऊ आपण. पूर्ण आता निथरून घ्यायचं आहे पाणी. हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण हे तांदूळ काढून घेतलेले आहेत. तर आता 5 मिनिट आपण छान पाणी निथरू देऊ. तर इकडं आपलं चिकन पण 10 मिनिट झाले शिजले. ह्या अशा पद्धतीनं छान शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तांदूळ. तर याच्यातलं आता आपल्याला हे थोडंसं असं हे रोगण जे आहे ना हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. हे अशा पद्धतीनं वरती टाकण्यासाठी, म्हणजे आपल्याला फूड कलर टाकण्याची गरज पडणार नाही. तर आपण थोडंसं काढून घेऊ. हे असं बाजूला आपण काढून घेतलं वाटीमध्ये. हे नंतर वरती टाकायचं आहे. तर आता ह्याच्यावरती मी पूर्ण हे तांदूळ आता टाकून घेते. हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर याच्यावर टाकू आपण हे जे रोगण आहे ते टाकायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे तर्री आपण जे आहे ते वरती टाकून घेतली. यानंतर थोडासा आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊ वरती. जो आपण वाटलेला होता ना तो टाकून घेऊ. आणि नंतर सगळ्यात शेवटी टाकायचा आपल्याला कांदा. झाली आहे ना मस्त. आणि हे झाली बिर्याणीची तिसरी स्टेप, जे की आता बिर्याणीला दम कसा द्यायचा. एकदम सोप्या पद्धतीनं एकदम मस्त अशी हैदराबाद स्टाईल आपली बिर्याणी तयार होते. तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं करून बघा. आणि चॅनलला आणखी तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता वरतून टाकायचं आहे आपल्याला कांदा तळायला 2 पळी असं तेल टाकायचं आहे. हे कांदा तळायला तेलामध्ये एकदम मस्त असं सुगंध येतो, त्यामुळे ते कांदा तळायला तेलच टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंतर थोडंसं वरतून साजूक तूप टाकायचं. एक 2-4 चमचे टाकून घेऊ आपण. आणि तूप टाकल्यानंतर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर. मस्त दिसते ना बघा, एकदम सविस्तर सांगितलेली आहे. तर आता ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपण याच्यावरती
ताट ठेवणार आहे, एकदम फिट्ट बसल असं. हे अशा पद्धतीनं उलटं बसलं आणि ह्याच्यावरती वजन ठेवू आपण. हे अशा पद्धतीनं आपण झाकून घेतलं आहे आणि वरती हा खलबत्ता ठेवला आहे. आता गॅस एकदम आपल्याला फुल करायचा आहे. आता फुल गॅसवरती आपल्याला 5 मिनिट छान ह्याला शिजू द्यायचं आहे आणि नंतर गॅस कमी करायचा आहे. 10 मिनिट आपल्याला कमी गॅसवर एकदम दम द्यायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला बिर्याणी उघडून खायला घ्यायची आहे. तर बघू आपण आता पूर्ण 15 मिनिटानंतर. तर 10 मिनिट झालेला आहे आणि थंड पण होऊन 10 मिनिट झाले. बघू आपण आता झालं आहे का. बघा एकदम मस्त असं झालेलं आहे. हे अशा पद्धतीनं आपलं एकदम भात बघा किती छान एकदम मुक्ता असं झालेला आहे आणि दम पण एकदम छान पद्धतीनं बसलेला आहे. तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून घेते. एका साईडनं आपल्याला हे काढून घ्यायचं. हे अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी हैदराबाद स्टाईल चिकन बिर्याणी तयार झाली. बघा झाली आहे ना एकदम मस्त. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी हैदराबादी स्टाईल बिर्याणीची, चिकन बिर्याणीची, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मंडळी ही झाली आपली हैदराबादी स्टाईलची चिकन दम बिर्याणी. पूर्ण 3 स्टेपमध्ये करून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.